महाशिवरात्रीनिमित्त परम सद्गुरू शुक्राचार्य महाराज मंदिर कोपरगाव येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र समजला जाणारा महाशिवरात्री उत्सव कोपरगाव शहरात मोठ्या विविध धार्मिक कार्यक्रमांना साजरा करण्यात आला. महाशिवरात्रीनिमित्तानं जगातील एकमेव असलेल्या परम सद्गुरू शुक्राचार्य महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाची सुरुवात पहाटे रुद्रपूजनानं झाली. तसेच माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील आणि अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान यांच्या हस्ते सामुदायिक अभिषेक पूजन करण्यात आलं. 9:30 वाजता गोदावरी नदीमध्ये म्हणजेच गंगामय्या येथे परम सद्गुरू शुक्राचार्य महाराजांचा मुखवटा आणि गंगापूजन इंजिनियर योगेश पाटील आणि शंकर वाणी यांच्या हस्ते स्थापन करण्यात आला. त्यानंतर इतिहासात पहिल्यांदाच माध्यान्ह आरतीच्या वेळी शुक्राचार्य महाराज मंदिरावर हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर येथील शिवभक्त संजय चौहान यांच्या हस्ते माध्यान्ह आरती आणि तसेच दुपारी 4 वाजता श्रींची पालखी छबियांना मिरवणूक गोदातीरी गंगा भेट झाल्यानंतर संजीवनी उद्योग समूहाचे चेअरमन बिपिनदादा कोल्हे आणि प्रथम महिला आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते पालखी पूजन तसेच पालखीचे मंदिरात आगमन झाल्यावर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या हस्ते आरती करण्यात आली. त्यानंतर 8:30 ते 12:30 वाजेपर्यंत रुद्रपूजा, त्यानंतर महाप्रसादानं कार्यक्रमाची सांगता होईल. रविवार दिनांक 10/3/2024 रोजी सायंकाळी 6 वाजता छत्रपती संभाजीनगर येथील शिवभक्त संजय चौहान यांच्या वतीने भंडाऱ्याचा कार्यक्रम होणार आहे. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड, सचिव अॅडव्होकेट संजीव कुलकर्णी, खजिनदार अॅडव्होकेट गजानन कोऱ्हळकर, सुहास कुलकर्णी, हेमंत पटवर्धन तसेच मंदिर कमिटीचे प्रमुख सचिन परदेशी, प्रसाद परे, संजय खंडागळे, मुन्ना आव्हाड, भागचंद रुईकर, बाळासाहेब लकारे, बाळासाहेब गाडे, मधुकर साखरे, सुजित वरखेडे, विजयराव रोहम, आदिनाथ ढाकणे, विलास आव्हाड, अरुण जोशी, दत्तात्रय सावंत, दिलीप सांगळे, विशाल राऊत, महेंद्र नाईकवाडे, विकास शर्मा, व्यवस्थापक राजाराम पावरा यांनी घेतले. दरम्यान शुक्राचार्य महाराज मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी याविषयी अधिक सांगितले. आजचा दिवस जो आहे, आजच्या दिवशी मंदिर प्रशासनाने या पवित्र दिवशी सर्वांना या महाराजांना आणि भगवान शंकरांना अभिषेक अर्पण करता यावा यासाठी सामुदायिक अभिषेक सोहळ्याचं सुद्धा आयोजन केलं आहे. नाममात्र शुल्क घेऊन आपण आज त्यांना अभिषेकाची संधी देणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य सुद्धा मंदिर प्रशासन पुरवणार आहे. त्यामुळे भक्तांनी फक्त यायचं आहे आणि मंदिरामध्ये अभिषेकासाठी बसायचं आहे. दुसरं कुठलंही साहित्य आणण्याची आवश्यकता नाहीये. त्यामुळे भक्तांना हा एक सुवर्ण संधी आपण उपलब्ध करून देणार आहोत. आणि आजच्या दिवशी मंदिरामध्ये अनेक विविध कार्यक्रम आपण घेतलेले आहेत. आत्ताच दुपारी आरती झाल्यानंतर 12च्या आरतीला मंदिरावर आपण हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केलेली आहे. यावर्षी हा नाविन्यपूर्ण उपक्रम आपण हाती घेतला होता. मंदिरामध्ये पुष्पवृष्टी केली होती हेलिकॉप्टरने. त्यामुळे सर्व जे उपस्थित भाविक भक्त होते ते अतिशय आनंदी झाले होते, कारण ही पहिल्यांदाच आपण मंदिरावर केलं होतं. त्यानंतर आता संध्याकाळी 4 वाजता महाराजांची पालखी निघणार आहे. ती नदीवर वाजत गजत गंगा भेटीसाठी जाणार आहे. तिथे मान्यवरांच्या हस्ते तिथे अभिषेक पूजन होईल, आरती होईल. त्यानंतर पालखी परत वाजत गजत मंदिरामध्ये येईल. रात्री संध्याकाळी 8 वाजता पुण्यवाचनाला सुरुवात होईल आणि रुद्रपूजेला सुरुवात होईल. ती रात्री जवळजवळ 12:30-1 पर्यंत रुद्रवाचन चालेल, रुद्रावर्तन चालेल. त्यानंतर महाराजांची आरती होऊन प्रसाद वाटप केलं जाईल. महाराजांचं त्यावेळेस जे सजलेलं सुंदर रूप असतं ते बघण्यासाठी जवळजवळ 1000 लोक त्या रात्री 12-1 वाजता सुद्धा मंदिरामध्ये उपस्थित असतात. त्यानंतर येणाऱ्या रविवारी म्हणजे 10 तारखेला 10 मार्च रोजी शिवरात्री निमित्त आपण भंडाऱ्याचं आयोजन करत असतो. तर 10 मार्च रोजी भंडारा आपण आयोजित केलेला आहे. सायंकाळी 6 वाजता प्रसाद वाटप सुरू होणार आहे. यावेळेचा भंडारा हा संजयजी चौहान जे छत्रपती संभाजीनगरचे आहेत त्यांनी हा भंडारा स्पॉन्सर केलेला आहे. त्यामुळे सर्व मी भाविक भक्तांना विनंती करेल की त्यांनी या भंडाऱ्यासाठी आणि आजच्या महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी दर्शन घेण्यासाठी यावं. धन्यवाद. जय शुक्राचार्य. एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव.